तुझा व्हॅलेंटाईन कसा आहे? व्हॅलेंटाईन डे असं काही नाहीये. तेव्हा तो कसा असेल? कदाचित त्यावेळेस खूपच असणार. कधी लग्न करणार? तुला असं रोज कोणी ना कोणीतरी प्रपोज करतं का? म्हणजे इंस्टाग्रामला तर मला खूप मेसेज असतात. हम्म. आता त्यांनी बघितलं तर ते म्हणतील ही बघती हा मेसेज पण रिप्लाय देत नाही. आय लव्ह यू गौतमी. बिग बॉस बघतेस का? रील बघती त्यामध्येच अर्ध निम्मे ते कळतं आपल्याला. राधा पाटील किती लोकांना काही बोलायचंय बोलू दे, मला फरक पडत नाही. आपले चाहते वर्ग एवढे आहेत की ते उत्तर देत आहेत आपल्याकडनं. पण गौतमी पाटील स्वार्थी आहे असं का म्हटलं? काही नाही, गौतमी गौतमी संपला विषय, काही झालंच नाही. उलट मला ट्रोल करा, मला छान वाटतं. पण मी ज्यांच्यासोबत वावरलीये, मी ज्यांना भेटलीये, तर ते त्यांना माहितीये की गौतमी कशी आहे. पण कितीही मुली आल्या तरी सबसे कातील ही गौतमी पाटीलच आहे. म्हणजे आता गौतमीचं स्टेज सुटलं असं म्हणायचं का? नाही, अजिबात नाही, असं नाही करणार मी कधीच. प्रसिद्धीनंतर तुझं आयुष्य कसं बदललं? फिरता येत नाही मोकळेपणाने. तुझ्यावर जर एखादं बायोपिक निघालं तर कुठल्या अभिनेत्रीनं गौतमी पाटीलचा रोल करावा असं तुला वाटतं? अगं बाई. काँग्रेस हाच तुझा पक्ष आहे? असं काही नाहीये माझं की एकच पक्ष आहे, तर हा गैरसमज दूर करा. म्हणजे अजितदादा तक्रार केली होती कोणीतरी पक्षातून तुझी, कोणी आता गौतमी पाटीलचे शो ठेवायचे नाही, मग त्या कार्यकर्त्यांना दम पण द्यायचे, पाटलींबाईला बोलवू का काय नक्की? मला हा विषय माहित नाही, पण मी एक सांगते दादांच्या बाबतीत, न कळत का होईना पण दादांनी मला सपोर्ट केला. कधी दादांसोबत मी बोलले नाही, आमची भेट नाही, कधीच नाही. ते आता मध्ये बैलांसमोर नाचली किंवा तुला काय करायचंय, म्हणजे हा दादांचा मला सपोर्ट टाईपच माझ्यासाठी झालं की हा दादांनी मला सपोर्ट केला. पूर्ण महाराष्ट्रासाठी जे प्रामाणिकपणे काम केलंय, तर मला नाही वाटत दादांसारखा नेता परत होणे असणार आहे. आणि त्यांची जागा, दादांची जागा कोणी घेईल ही तर शक्यच नाहीये. आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आई. माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलंय आणि ती माझ्यासाठी उभी राहिली. म्हणून परिवाराचं काय, तिने परिवाराचा विचार केला पण ते नाही झालं. आयुष्यातील असा कुठला कठीण क्षण होता की जेव्हा तुला वाटतं की तू खूप शिकली आणि त्यावेळेला काहीतरी कुठंतरी बदललीस? म्हटलं तर ती अनेक सिनेमांची सुपरस्टारही नाही, राजकीय नेता सुद्धा नाही, तरीही तिला बघायला झुंबड उडते. त्यात आता आहे व्हॅलेंटाईन वीक आणि त्यामुळेच अनेक दिलांची व्हॅलेंटाईन सबसे कातील गौतमी पाटील खास कॉफी विथ कौशिकवर. गौतमी, स्वागत आहे तुझं. थँक्यू. खरं तर व्हॅलेंटाईन चा दिवस आहे, व्हॅलेंटाईन वीक साजरा होतोय. तुझा व्हॅलेंटाईन कसा आहे? माझा अजिबात व्हॅलेंटाईन नाहीये. ऍक्च्युली सगळं कार्यक्रमच असतात. व्हॅलेंटाईन डे असं काही नाहीये ऍक्च्युली. नाही, मला असं म्हणजे इंटरेस्ट नाही अजिबात त्यात. बरं, जेव्हा केव्हा असेल तेव्हा तो कसा असेल? कदाचित त्यावेळेस खूपच असणार. म्हणजे कसा असेल? काय कसा व्हॅलेंटाईन तुला आवडेल? आज नाहीये पण आज नाहीये. कसा आवडेल? तो कसा असावा? फिरायला जायचं, छान एन्जॉय करायचं, मस्त जेवण वगैरे करून ओके, हे ठीक आहे, एवढं ओके. आणि ती व्यक्ती कशी असावी? ती व्यक्ती मी नेहमी सांगते की समजून घेणारी असावी. बरेच गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत, त्या गोष्टींना एक्सेप्ट करणारी असावी, हे मला पाहिजे. काहीतरी सांगत नाही, होती आणि तू. मी एवढ्या लवकर लग्न पण करणार नाहीये, म्हणून व्हॅलेंटाईन डे पण नंतर असणार आहे. अच्छा, का एवढ्या लवकर लग्न करणार नाहीये? मला असं वाटतं की आपली करिअरची सुरुवात आत्ता झाली आहे, तर मी आत्ता कुठंतरी मूवीमध्ये, आत्ता माझा म्हणजे मूवी मी शूट केला आहे, तर एवढ्यात मला असं वाटतं की मी ह्या गोष्टींमध्ये नाही पडलं पाहिजे. ज्यावेळेस अजून थोडं काही बऱ्याच गोष्टी करून करिअरच्या मग पुढे गेली तर हे मला बेस्ट वाटतं.
खरं तर म्हणजे कधी लग्न करणार ह्या उत्तरासाठी मला वाटतं महाराष्ट्रातले असंख्य तरुण थांबलेत हं? आणि तुला असं रोज कोणी ना कोणीतरी प्रपोज करतं का? अ, म्हणजे इंस्टाग्रामला तर मला खूप मेसेज असतात. हं. आता त्यांनी बघितलं तर ते म्हणतील ही बघती हा मेसेज पण रिप्लाय देत नाही. अच्छा. असतं मला म्हणजे मेसेज वगैरे असतात. आय लव्ह यू गौतमी, हं. नाही का, आय लाईक यू, हे इंस्टाग्रामला चालू असतं. हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. हं, हं. पण त्याच्या व्यतिरिक्त मला म्हणजे एक मागणी वगैरे असं नाही का कार्यक्रमातच ह्या हं, हं. गोष्टी पण झाल्यात. अच्छा. हो, म्हणजे मी कार्यक्रमात आहे, माझा कार्यक्रम चालू आहे हं, हं. आणि एक व्यक्ती येतंय आणि आमच्या लोकांनाच म्हणतंय, ते मला मागणी घालायची आहे, मी मागणी घालायला आलोय. अरे मग बापरे! अशा गोष्टी पण झाल्यात. म्हणजे अच्छा. ह्या गोष्टी बऱ्याच होऊन गेल्यात. हां, इतक्यात आम्ही मात्र जे तुला बघितलं ते राजकीय क्षेत्रात बघितलं. म्हणजे प्रचारात बघितलं. खास काँग्रेसच्या प्रचारात बघितलं. काँग्रेसचा दुपट्टा घातलेला बघितलं. चंद्रपूरमध्ये बघितलं महापालिका निवडणुकीच्या वेळेला. त्यामुळे काँग्रेस हाच तुझा पक्ष आहे का? आणि राजकारणात पुढे जाणार आहे का? नाही, नाही, असं काही नाहीये. हे बघा, म्हणजे मीच नाही, हं. आज बरेच सेलिब्रिटी आहेत की ते प्रचाराला जातात. त्यांना बोलवतात, वेगवेगळ्या प्रचाराला ते जातात. हं, हं. तर तसं मी गेले, त्याप्रमाणे मी गेले. हं, हं. पण आता ते असतं ना की एक झालं व्हायरल की लगेच तुम्ही म्हणजे त्या गोष्टीलाच हे होतात, तसं नाहीये. मी BJPचा पण प्रचार केला. हं. मी म्हणजे ते काय म्हणतात, कुठला पक्ष नसतो, हं. ते पण मी त्याचा पण अपक्ष. अपक्षाचा पण प्रचार केला. हां, हां. परत मी शिवसेनेचाही प्रचार केलाय. हं. मी यांचा पण प्रचार केलाय. पण असं असं काही नाहीये माझं की एकच पक्ष आहे. तर हा गैरसमज दूर करा. कुठल्याही कलाकाराला कुठला पक्ष नसावा असं मला वाटतं. मला त्यांनी बोलवलं, मानसन्मान दिला आणि मी आवर्जून जाईल आणि इथून पुढेही मला बोलवलं तर मी जाईल. पण पक्ष असं मी कुठल्या पक्षात गेले असं काही नाहीये. पण मग तुझा पक्ष कुठला? शेवटी तू या देशाची नागरिकही आहे. माझा पक्ष कुठला नाहीये. हां, हां. असं काही नाहीये माझ्या म्हणजे बरं. मनात एक कार्यक्रम करायचं बस एवढंच. राजकारणात म्हणजे तुला अनेक लोकं मागणी घालतात जशी, तशी आमच्या पक्षात या, हे पण तुला म्हणणारी लोकं असतील. राजकारणात यावं ह्यासाठी सुद्धा लोकं प्रयत्न करत असतील. नाही, नाही, असं काही नाहीये. हं. म्हणजे सध्या तरी असं कोणी काही बोललं नाहीये आणि असं काही नाहीये ह्या गोष्टी. आणि असलं जरी मी पुढं मला विचारलं जातं बऱ्याच ठिकाणी की तू राजकारणात जाणार का? तर मी खूप असं याच्याने सांगते की नाही, मला राजकारणात जायचं नाहीये. मला खरंच इंटरेस्ट नाहीये त्या गोष्टींमध्ये. हे मी सांगते. हां, पण प्रचाराला मला बोलवलं तर मी ऑब्व्हियसली म्हणजे दुसरे कोणीही कलाकार असणार तर ते जातात. तर तशा प्रकारे मी गेले, बस एवढंच मला म्हणायचंय. खरं गौतमी, जेव्हा दादांच्या बद्दलची बातमी ऐकली तेव्हा कुठे होतीस तू? काय? म्हणजे मी त्यावेळेस घरीच होते. नुकतं उठलेली, म्हणजे मीच नाही, अख्खा महाराष्ट्राला ती शॉकिंग न्यूज होते. मी उठले आणि मला आईनी सांगितलं की अगं असं असं झालंय. मी आईला म्हणते तू काय वेडी आहेस का, काय बोलते, दुसरं काहीतरी असेल, नाहीतर फेक असेल, नाही का, असं नसणार. पण सगळ्यांनाच मला वाटतं म्हणजे पहिली तुम्हाला प्रतिक्रिया मी सगळ्यांची हीच सांगू होती. ताई, हां. म्हणजे आत्ता ह्या क्षणाला पण ते खरं वाटत नाहीये की असं काही झालंय. म्हणजे एकदम शॉकिंग होतं हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला. आणि मी तर एकदम अशी म्हणजे माझी झोपच गेली पूर्णपणे. आणि म्हणजे दादांनी पूर्ण महाराष्ट्रासाठी जे प्रामाणिकपणे काम केलंय, तर मला नाही वाटत दादांसारखा नेता परत होणे असणार आहे. आणि त्यांची जागा, दादांची जागा कोणी घेईल ही तर शक्यच नाही आहे. त्यांनी खूप छान काम केलं आहे, कलाकारांना सपोर्टही केला आहे बरंच त्यांचं आज. आणि असं मी अजून शॉकिंग आहे त्या बाबतीत. दादांना एक राग आला होता. तक्रार केली होती कोणीतरी पक्षातून तुझी. अनेक कार्यकर्ते तुझं शो ठेवायचे आणि मग महिला कार्यकर्त्यांनी कोणीतरी तक्रार केली होती. अजितदादांनी असं निक्षून सांगितलं होतं की कोणी आता गौतमी पाटीलचे शो ठेवायचे नाही. मग नंतर काय झालं माहिती नाही, पण दादा कधी कधी आपल्या कार्यकर्त्यांना दम पण द्यायचे, पाटलींबाईला बोलवू का, काय नक्की? मला हा विषय माहीत नाही, पण मी एक सांगते दादांच्या बाबतीत. न कळत का होईना पण दादांनी मला सपोर्ट केला. कधी दादांसोबत मी बोलले नाही, आमची भेट नाही, कधीच नाही. पण
दादांनी सपोर्ट केला मला. म्हणजे ते 2 कसं? शब्द दादांचे प्रेमाचे, म्हणजे मला बोलणं असू दे, ते आता मध्ये बैलांसमोर नाचली किंवा हो. तुला काय करायचंय, म्हणजे हा दादांचा मला सपोर्ट टाईपच माझ्यासाठी झालं, की हा दादांनी मला सपोर्ट केला. हे बरोबर आहे, लोकांनी बरंच मला ट्रोल केलं, काय केलं, मग दादांनी त्याच्यावर उत्तर दिलं. आणि दादांनी प्रत्येक कलाकाराला म्हणजे सपोर्ट केलाय. प्रत्येक कलाकाराला दादांनी जीव लावलाय. पण दादांना कधी भेटायची वेळ नाही आली. नाही आली, त्या गोष्टीची खूप खंत आहे. बिग बॉस बघतेस का? हो, म्हणजे मध्ये आधी आपलं रील वगैरे असतात ना, तर ते चालू असतं. ते ॲक्च्युली रील बघती, त्यामध्येच अर्धनिम्मे ते कळतं आपल्याला. राधा पाटील जी तुझ्याबरोबर होती तिथे गेली का? का एवढा राग आहे तिचा तुझ्यावर? मलाही ती गोष्ट माहीत नाहीये खरं तर. म्हणजे एवढा तिचं काय असेल मला नाही माहिती ॲक्च्युली, पण मी ह्या गोष्टी नाही घेत मनावर, कधीच नाही घेतल्या आणि इथून पुढे घेणारही नाही. मी जसं म्हणते की किती लोकांना काही बोलायचंय बोलू दे, मला फरक पडत नाही. मी हे नेहमी म्हणत असते, म्हणून मला नाही त्या गोष्टीचं म्हणजे असं काही फील झालं. आणि मी म्हटलेही की ते जे काही बोलली असेल, पण त्यावरनं जे आपल्यावर प्रेम करतात, जे आपल्याला चाहते वर्ग आहे आपलं, त्यांनीच छान कमेंट्समध्ये उत्तरं दिलेत की नाही का, म्हणजे जे द्यायचे होते ते दिलेत. तर ते बघूनच मला अजून छान वाटलं, अरे बघ ना, आपल्याला बोलायचीच गरज नाही, आपले चाहते वर्ग एवढे आहेत की ते उत्तरं देत आहेत आपल्याकडनं, हे मला कळतं. आणि मला नाही वाटत की मी यांच्याकडं लक्ष द्यावं ह्या गोष्टींकडं. आणि त्यामुळं काय होतं, आपल्याला एखादं ट्रोल करतं आणि आपण त्या गोष्टीमध्ये खचून जर गेलो तर ते काही उपयोगाचं नाहीये. म्हणून मला असं म्हणायचंय की ज्यांना ट्रोल होतंय त्यांनी तर ती गोष्ट हलक्यातच घ्यावी. आणि मला आता काय सवय झाली आहे ट्रोलिंगच्या बाबतीत, उलट मला ट्रोल करा, मला छान वाटतं, मला असं झालं. हो, का बरं? छान का वाटतं? मला छान वाटतं आता. म्हणजे ट्रोलिंगनी फरक नाही पडत हे मी समजू हो, शकते, पण मला छान छान वाटतं आता. म्हणजे मला काही वाटतच नाही, अच्छा असं बोलली, अरे मी हसते, नॉर्मल, असं मला काही वाटतच नाही आता त्या गोष्टीचं. पण गौतमी पाटील स्वार्थी आहे असं का म्हटलं? स्वार्थी आहे असं एक जे आहे की तुमच्या बरोबर जी मंडळी नाचतात किंवा जी पाठीमागे आहे, तर त्यांना एखादा स्वतःचा परफॉर्मन्स मिळत असताना तो करू नाही देत तू, असं आहे का? असं कोण म्हटलं? असं नाहीये ना? असं काही नाहीये. हा. असं मला उलट मी ज्यावेळेस आमचा डान्स चालू असतो आणि जर खालून जर मला सांगितलं ना की ती 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 नाही का, म्हणजे माझ्यासोबत ज्या मागे डान्स करतात ना माझ्या पोरी, की ती बघ ना ती ती, मी तिला जवळ घेऊन मी तिला पुढे नेते स्टेजवर, तू त्यांना हाय कर, असं कर, नाही का, मी तिला सांगते. उलट तो सपोर्ट आहे माझ्या पोरींना. आणि तुम्ही कधीही कुठल्याही माझ्या सगळ्या पोरींना विचारलं ना तरी ते तुम्हाला तर आवर्जून सांगतील की ताई कशी आहे. आणि कसं असतं माहितीये का, आज तुम्ही माझ्यासोबत आहे, तुम्ही मला भेटले आज, तर तुम्हाला माझा स्वभाव कळला. आज मी कोणाला म्हणजे ज्यांना भेटली नाहीये त्यांच्या बाबतीत साहजिक आहे त्यांनी माझ्या बाबतीत काहीतरी वेगळा विचार करायला. पण मी ज्यांच्यासोबत वावरली आहे, मी ज्यांना भेटली आहे, तर ते त्यांना माहिती आहे की गौतमी कशी आहे. ही जी टीम मधल्या मुली असतात त्यांना कसं निवडतेस? नाही, ॲक्च्युली मी निवडत नाही. पहिले तर ग्रुप होता माझा, पण आता असं काही नाहीये की मी फिक्स पोरी ठेवल्या आहेत किंवा असं काय, कारण की माझ्या शूटचे पण कामं असतात आता. तर मी त्यामुळं पोरींना ह्यामध्ये नाही का, म्हणजे माझं कार्यक्रमात थोडंसं हे होतं ना, म्हणून मी ज्यावेळेस कार्यक्रम असेल त्यावेळेस बोलवती, म्हणजे जी मुलगी येईल ती येईल. अच्छा, असं केलंय मी आता. फिक्स अशी पोरगी मी कुठली ठेवली नाहीये. अच्छा. असं. पण मग म्हणजे मग त्यांना हवं तसं त्या नाचतात का? त्यांना बरोबर ट्रेनिंग आहे का? हे सगळं कसं आम्ही ठरवतेस? वर्षातून एकदा तरी प्रॅक्टिस ठेवत असणार आहे. पण तीही प्रॅक्टिस कसली असते, म्हणजे आमचा जो मी आता बघितलं असेल तुम्ही, मी हिंदी पॅच केलाय पूर्ण. म्हणजे जसं माझा मराठी पॅच होता, तर आता मी वेगळं काहीतरी केलं, पूर्ण हिंदी पॅच. अर्ध्या तासाचा पॅच आहे आमचा, अर्धा म्हणजे 20 मिनिटाचा पॅच आहे. आणि त्यात आम्ही सगळे घागरे घालतो सेम. पोरींना मी शिवून दिलेत, जीपी टाकलंय आणि आम्ही तो सिक्वेन्स बसवून घेतलाय. आता ते कुकवाला खूप व्हायरल होतंय माझं. तर ह्या गोष्टी असं मला नवीन काहीतरी करायला आवडतं. आणि प्रॅक्टिस आम्ही म्हणजे वर्षातून एकदा तरी प्रॅक्टिस करतो, मग तो सिक्वेन्स पूर्ण वर्षभर असतो.
अच्छा, असं आहे. मग त्याच मुली येतात त्यावेळेला, त्या वर्षी त्याच मुली असतात. त्याच मुली येतात, नाहीतर चेंज पण होतं. असं नाहीये की बाबा आपलं माझे बॅक डान्सर ज्या कोरसच्या मुली आहेत त्या तर आहेतच, त्या कुठं जात नाही. पण ज्या लीडच्या असतात त्या थोड्याशा इकडे तिकडे होतात. पण काय होतं, त्या कॅचअप पण करतात. म्हणजे आले ना नवीन की बाबा त्यांना शिकायला, आता आपलं हे बरं का, तर तुला असं असं करायला लागेल, तर ते तिथल्या तिथं लगेच 1 तास बघ आम्ही केलं ना, तो आमचं बघून कर बरं का. असं आहे. म्हणजे मी जरी केले ना, स्टेप बदलवली स्टेजवर, चला आता आपण असं करू, पोरी लगेच हा. रेडीच असतात. अच्छा, असं. म्हणजे त्याच्यासाठी ट्युनिंग खूप चांगलं हो लागत हो असेल. हो. अरे आम्ही एवढी आमची मज्जा असती ना स्टेजवर, म्हणजे मी तुम्हाला सांगूच शकत नाही. पोरी आणि आमचा जो कल्ला असतो ना, म्हणजे पोरी म्हणतात बाकीचं सगळं सोडून दे पण पॅच कॅन्सल करू नको. कधी कधी टायमिंग संपतो ना, तू पहिलं पॅच घे, पॅच ताई पहिलं पॅच घे, म्हणजे त्यांना खूप अच्छा. आवडतं डान्स करायला, आणि तो पॅच आमचा जो बसलाय ते त्यांना खूप आवडतं. पण कितीही मुली आल्या तरी सबसे कातिल ही गौतमी पाटीलच आहे. स्टेजच्या खाली असले की मी एकदम नॉर्मल असते, पण स्टेजवर गेली की मला नाही माहिती, मला म्हणजे एकदम काय होऊन जातं. मी प्रेक्षक बघितले ना समोर की झालं, मला काही सुचत नाही, मला काही म्हणजे मी एकदम फक्त प्रेक्षक आणि मी आणि एन्जॉय, बस एवढं. असं काही होतं का लहानपणी आरशासमोर प्रॅक्टिस हो करणे? हो 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 हं? हो, खूप. मी ते ओढणी वगैरे नाही का आईची, हा, हा. ती अशी टाकून मग ते हे करून मग आरशापुढे मी एकटीच माझं ते सीडी होती, सीडी त्यावेळेस. हा, 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 हा. तर मग ते गाणे त्यावर वाजवायचे आणि त्यावर डान्स असायचा माझा. आणि मी गाणे पण, म्हणजे मी गॅदरिंग मध्ये पण खूप मला इंटरेस्ट होता. म्हणजे गॅदरिंग आले की माझं संपलं. मला शिक्षण म्हटलं ना, हा. अजिबात इंटरेस्ट नाही, अच्छा. अजिबात नव्हता. पण डान्स म्हटलं की मी अशी नाही का लगेच हे आता काय, मग ते माझं चला जेजुरीला जाऊ, परत देवीची गाणी वगैरे, हे मी बरेच गॅदरिंग मध्ये केलंय. आणि मला खूप ते पहिले लहानपणापासून मला आवड आहे. अच्छा. आता तू इतक्यात मात्र सिनेमात म्हणजे कॅमेराच्या समोर तू जास्त दिसते स्टेजपेक्षा. तर ही फील्ड बदलली असं म्हणायला पाहिजे का? बदलली. म्हणजे कसं सांगू, माझं हे स्टेज शोचं जे आहे ते फार वेगळं आहे आणि ही फील्ड फार वेगळी आहे. हे कसं आहे, साडी घातली, थोडंफार आपलं हे केलं, झालं, डान्स केला की झालं. पण हे शूटचं फार वेगळं आहे. म्हणजे हे कट, परत रिटेक, परत ह्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की शूटमध्ये जास्ती कष्ट आहे. आपण स्टेजवर करून आलो, झालं झालं झालं, 3 तास झालं, पण शूटमध्ये जास्ती कष्ट आहे आणि ते मला जास्ती अनुभवतं का, तर मी एक डान्सर आहे आणि मी त्यात आता याच्यात गेली, ॲक्टिंगमध्ये गेली, तर ते माझ्याकडनं लगेच करणं सोपं नाही आहे. म्हणून मला ते थोडंसं अवघड जातं आणि मी खूप असं नाराज पण होते ज्यावेळेस असणार ना, त्याच्या आदल्या दिवशी मी अशी होऊन जाते की अरे बापरे, आता मला येतंय का नाही, मी काय करतेय काय माहिती, असं होतं माझं. तुला शाळेत इंटरेस्ट नव्हता, पण आता ऍक्टिंग स्कूलमध्ये जाणार आहे का? त्याच्यात पण नाहीये. अच्छा, त्याच्यातही नाहीये. पण पण मी करणार. मला यात म्हणजे मला आवर्जून यामध्ये जायचंय. म्हणजे आता Acting गौतमीचं स्टेज सुटलं असं म्हणायचं नाही, का? नाही, अजिबात नाही. असं नाही करणार मी कधीच. मी स्टेज कधी मी याच म्हणजे त्यामुळं मी इथपर्यंत आली आहे. तिथून मी व्हायरल झाली आहे. तो स्टेज माझ्यासाठी खूप काही आहे, खूप काही. मी स्टेज कधी नाही सोडणार. तुला तुझा पहिला परफॉर्मन्स आठवतो का? कसा होता? कधी होता? अं, नाही, मला ते तर नाही आठवत. आता ते किती वर्ष होऊन गेले मला. पण मला नव्हतं कळत. मला म्हणजे एकदम मला सांगितलं ना, की तुला आता असं करायचंय, तर मी तसं करून जाणार. मला कळत नव्हतं की ही काय म्हणणार, की हे करणं इथं ते योग्य सुरू नाहीये. कसं झालं? हे सुरू कसं झालं, आम्ही आई आणि मी होते. वडिलांना आणलेलं इकडं, पण वडील काही राहिले नाहीत. वडील गेले गावाकडं परत रिटर्न. मग आईने ठरवलं की आपण नाही जायचं परत गावाकडं, आपण आता आलोय तर इथंच राहणार, परत नाही जाणार. मग आम्ही इथंच राहिलो. मग आईने बरेच जॉब वगैरे केलेत, कामं केलीत. त्यानंतर आईला एक मैत्रीण मिळाली. त्या मैत्रिणीने सांगितलं, त्यांचा विषय झाला असेल टॉपिक, की माझ्या मुलीला खूप इंटरेस्ट आहे डान्समध्ये, असंही मला मी करायचे. तर
मग मला आईने डान्स क्लास लावून दिला. मग ती म्हणजे मैत्रीण मिळाली, तर तिच्या थ्रू मला कॉन्टॅक्ट मिळाला. मग मी गेली महेंद्र सरांकडं. मग महेंद्र सरांनी मला पहिलं अकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला कार्यक्रम होता आणि बॅक डान्सर होते मी. त्यावेळेस आमची प्रॅक्टिस वगैरे झाली. मग मी तिथं गेले. ॲक्च्युली त्यावेळेस मला माहिती पण नव्हतं की घुंगरू बांधायचे आहेत किंवा घुंगरूंचा पण विषय. हे मला सगळं नंतर कळालं. पहिलं सुरुवातीला सरांनी फक्त शिकवलं, मग नंतर सांगितलं की पैसे सगळ्यांनी गोळा करायचे आहेत आणि आपलं नाही का घुंगरू आणायला. म्हटलं आता घुंगरूचा काय विषय. मग मला कळलं की असं काय आहे. मग लावणीचा कार्यक्रम आहे. मग मला नंतर कळलं. मग आम्ही अकलूज लावणी महोत्सवचा मी पहिला कार्यक्रम केला. पूर्णपणे चुकले होते. अच्छा. मी पहिल्यांदा स्टेज केला तो. खूप चुकलेले. अच्छा. सरांनी आम्हाला आता ओरडले पण तो पण विषय झाला. मग तिथून माझी जी सुरुवात झाली ती झाली की मी थांबले नाही. मला काय टचवूड की मी करत गेले. मी म्हणजे 500 रुपये मला त्यावेळेस पेमेंट होतं. ॲक्च्युली 1000 रुपये होतं. एका पोराने 500 घेतलेलं आमचं. अरे बापरे. हो हो हो. का बरं? का कसं? त्यांनी नेलं ना तिथं. तोच मध्यस्थी मी तुम्हाला म्हटलं. हा तर 1000 रुपये होतं. 500 त्यांनी 500. आता 500च घुंगराला गेलेत, काय सांगायचं. त्याला आम्ही नंतर शोधलं पण माझ्या मैत्रिणीने. त्याला आम्ही खूप झापलं नंतर तो विषय. पण तिथून जी सुरुवात झाली माझी ती. पण असं खूपदा होतं का, म्हणजे किंवा सुरुवातीला असं खूप होतं का की पैसे मिळायला त्रास होतात किंवा असं कमिशन द्यावं लागतं वगैरे, असं घडलंय का? हा माझ्यासोबत खूप घडलंय. अच्छा. हो हो. मला ज्यांनी जिथं नेलंय तिथं त्यांनी माझ्या मागून पैसे काढलेत. हो का? हो. पण ही गोष्ट मला माहीत नव्हती. मग नंतर कळली. मग नंतर सगळ्या गोष्टी की अरे मग हिला एवढं पेमेंट, मग मला का एवढं कमी. म्हणजे असं पोरींमध्ये मग नंतर चर्चा होते ना. आम्ही मेकअप करायला सोबत असतो. मग की तुला किती, मग नाही का असं ते विषय निघतो ना, पेमेंट किती दिलं तू. मग ते अरे मला का असं कमी. पण मी नाही बोलले त्या गोष्टीला कोणाला, काय भांडले पण नाही. म्हणजे की मलाच तू एवढं का देतोय. मी एवढा विचार केला की मिळतंय ना, मिळतंय, समाधानी राहा असं. तुला असं वाटतं का की तुझी पाठराखण करायला कोणी नव्हतं, ज्याला हे सगळं माहिती आहे, म्हणून ह्या गोष्टी तुझ्या बरोबर घडू शकल्या? हो. मी नेहमी म्हणते जर आज म्हणजे आता काय जर व्यवस्थित घरातलं कोणी असतं तर मी कदाचित ह्या फील्डमध्ये नसते. मला हे एक कळतं. म्हणजे वडील असते किंवा कोणी लक्ष दिलं असतं आमच्याकडं तर मी आज इथं नसते. पण बरं झालं कोणी लक्ष नाही दिलं, आता मी असं म्हणते. नक्कीच अशा अनेक घटना झाल्या असतीलच, ज्या तुला वाटत असतील की तू बघितल्या पण इतर कोणाच्या नशिबात येऊ नये, असंही मी हे घडलं. पण म्हणते की ह्या गोष्टी कोणाच्या नशिबाला नाही याव्या. बरेच माझ्याकडं पोरी येतात. म्हणजे एकदम छोट्या पोरी, ताई मला तुझ्याकडनं डान्स शिकायचा आहे, ताई मला तुझ्याकडं. एक लिटर म्हणजे तिच्या वडिलांना घेऊन आली आणि मला तुझ्याशी बोलायचंय, माझ्या मागं. मी म्हटलं तिला बोलव रे त्या पोरीला. तिला व्हॅनिटीत घेतलं. म्हटलं बोल, तुला काय बोलायचंय, मला तुझ्यासोबत शो करायच्यात. छोटी पोरगी. हा मी तिला म्हटलं शो करायचे, तुला कोणी सांगितलं ग शो करायचे. म्हटलं छान डान्स क्लास लाव, प्रोफेशनल डान्स क्लास असतात, डान्स क्लास लाव, डान्स क्लासमध्ये शिक, त्यानंतर आपल्याला इव्हेंट मिळतात त्यांच्या थ्रू, ते कर. पण ह्या क्षेत्रात नको. मी स्वतः म्हणते पोरींना. आणि मी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना म्हणेल ज्या लहान आहेत, जे मला म्हणजे जे माझ्यासारखं करायचा विचार करतात, मी त्यांना हात जोडेल की तुम्ही छान डान्स क्लास लावा आणि तिथं शिका. हे मला म्हणायचं आहे. मी यातून आली पहिल्यापासून, तर मी त्या टप्प्याटप्प्याने शिकत कशी आली, काय आली, कसं ते माझ्या जीवाला माहिती. म्हणून तुम्ही यात नाही पडलं पाहिजे आणि ह्या क्षेत्रात नको. आयुष्यातील असा कुठला कठीण क्षण होता की जेव्हा तुला वाटतं की तू खूप शिकली आणि त्यावेळेला काहीतरी कुठंतरी बदललीस? मी म्हणजे ॲक्च्युली मी करत होते. मी कुठं म्हणजे माझं चालू होतं सगळं कार्यक्रम वगैरे, हे सगळं छान मस्त चालू होतं. ज्या वेळेस मला ट्रोल करणं सुरू झालं आणि तो माझा पहिला दिवस, ज्या वेळेस म्हणजे मी
ते वाईट हावभावचा विषय ते सगळं झालं. मी लगेच माफी वगैरे मागितली. तो विषय त्यानंतर माझं सगळं चेंज होऊन गेलं. म्हणजे मी ती गौतमी पहिली वेगळी होती असं मला वाटतं आणि आत्ता जे काही आहे ते वेगळं आहे सगळं. ते माझ्यासाठी एकदम झटकन काहीतरी वेगळंच होतं की अरे हे काय झालं. म्हणजे माणसाच्या आयुष्यात काहीतरी अचानक असं काहीतरी घडतं ना की झटकन सगळंच बदलतं आपलं. तसं एका रातोरात मध्ये म्हणजे माझं असं सगळं बदलून केलं. तो क्षण मी एक तुला अनेक वेळेला कोणीतरी अगदी जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीनं ट्रॅप लावून सुद्धा करिअर उद्ध्वस्त करता येतं का, अशा पद्धतीचे सुद्धा प्रयत्न केले. अशा वेळेला मानसिकदृष्ट्या स्वतःला तू कसं पक्क ठेवलं, कशी तू स्वतःला कसं सावरलंस, तुझ्या मनात काय सुरू असायचं? म्हणजे म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये काही फोटोज काही हे असं वगैरे जेव्हा घडलं तेव्हा तू स्वतःला कसं स्ट्रॉंग ठेवलं, तू कसं सावरलंस? व्हिडिओची गोष्ट हा. आता नाही फरक पडत मला, तुम्ही बोला डायरेक्ट. व्हिडिओ ज्या वेळेस आला त्यावेळेस मी एकदम म्हणजे मी माझ्या घरात होते आणि मी देवापुढंच होते. मी माझं पाठ मांडलं होतं वैभव लक्ष्मीचं आणि मी माझं पुस्तक वगैरे वाचणं चालू होतं. माझे फोन बाहेर वाजत होते, पण आपण पूजेला बसलो की फोन आपल्या साईडला असतो. मी जशी पूजा करून बाहेर आले आणि फोन बघितला आणि मला सांगितलं की मी एकदम शॉक. पहिलं तर मला सांगितलं म्हणजे मला माहितीच नव्हतं की कोणाचं नक्की काय आहे ह्या गोष्टीमध्ये, मला माहिती नाही. मला टेन्शन काय माझं, पण माझ्या पोरी होत्या ना सगळ्या की त्यांच्या वडिलांचं, म्हणजे माझं टेन्शन तर ते जाऊ दे, पण मला पोरींचं होतं की कोणाचं दुसरीचं नको काय नाही का असं हे व्हायला. म्हणून मग मी पहिलं चौकीला वगैरे गेले, मग ते सगळं मॅटर झाला. पण ह्या गोष्टीतून मला खूप काही शिकायला मिळालं. मी हे शेअर नाही करू शकत. बरोबर. पण खूप नाही, मानसिक दृष्ट्या म्हणजे मला खरं तर त्या घटनेकडे जायचंही नाही. मला जस्ट की एक ही ह्याच्यातनं म्हणजे अशा गोष्टी खूप कमी लोकांबरोबर होतात आणि मानसिकरित्या तुझ्यासारखीला समोर समाजात जायचं असतं, कठीण परिस्थिती असते. ते माझा पहिला कार्यक्रम, त्यानंतर मी सगळं ठरवलं की मला कार्यक्रम नाही करायचे, काहीच नाही करायचं, बंद. म्हणजे मी अक्षरशः इतपर्यंत येऊन बरोबर, कोणी दुसरी तुझ्या ठिकाणी असती तर हाच निर्णय घेतला असता, पण तू तो घेतला नाही. आणि तू म्हणजे खऱ्या अर्थानं सक्षम जर कोणी असेल तर ती तू आहेस. मी माझा म्हणजे ताई माझा पहिला शो तो ते सगळं झाल्यानंतर आणि मी स्टेजवर जायला आणि पब्लिक तर माहिती आहे तुम्हाला कार्यक्रमाला, हे एवढी सगळी पब्लिक आणि मी स्टेजवर माझा पहिला, त्यानंतर मी जाऊ कशी. मला कसं असतं माहिती का, खालून झटकन कोणी कमेंट्स पण करतं आणि माझं त्या गोष्टींकडे लई लक्ष असतं. कोण आपल्याला काय हातवारे करतंय, कोण काय करतंय. मला जर नाही पटलं तर मी माईक घेऊन बोलते. पण ही गोष्ट माझ्यासाठी खूप वेगळी होती. मी कसं करणार, म्हणजे मी काय बोलू, मी जाऊ का नको असं. सगळ्या पोरी माझ्या सोबत स्टेज पर्यंत मला सोडायला की तू चल, तू जा. मी ज्यावेळेस माझा हा पदर असतो, मी हा पदर जेव्हा वर घेतला आणि जे प्रेक्षकांचं जे आरडा ओरडा आणि टाळ्या ज्या वाजल्यात, माझा विषय संपला. मी उलट त्यांना श्रेय देईल की आत्ता मी त्या गोष्टीला मी जे सामोरं गेलं हे त्यांच्यामुळं गेली. जर त्यांनी मला सपोर्ट केला नसता, जे आपल्यावर प्रेम करताय चाहते वर्ग आहे, तर मी मागं गेली असते. नाही, पण तुझ्या हिमतीचं खूप कौतुक आहे की तू तो निर्णय तर घेतला, तू तिथवर परत जाऊ शकलीस, हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे त्यांच्या, आज जर आपल्याला कोणी एक्सेप्ट ह्या गोष्टीला कसं माहितीये, पण हे प्रेक्षकांनी जे दाखवून दिलं ना, हे चल काय झालंच नाहीये, हे असं झालं माझ्यासोबत. म्हणजे मी जेव्हा स्टेजवर गेली ना, काही नाही, गौतमी हे संपला विषय, काही झालंच नाही. मग तेव्हा मी जे एक नाही का, अरे काय, मग ते मी तेव्हापासून मग मी हे झाले. तू कुठल्या देवाला मानतेस? बरंच देवाचं करतेस. हा, मला आवडतं देव. म्हणजे मी आता कार्यक्रम जरी असलं कुठं तर देवाचं असलं, मला कळलं की मी लगेच दर्शनाला जाते. आणि मी महाराजांना, श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांचं मी एक म्हणजे करत असते. खरं तर एवढी प्रसिद्धी तुला आयुष्यात आता मिळाली आहे, प्रसिद्धीनंतर तुझं आयुष्य कसं बदललं? कुठं जाता येत नाही, अच्छा. फिरता येत नाही मोकळेपणाने.
बाकी मला नाही वाटत, म्हणजे आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय ही तर खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि एवढं मला काय म्हणायचं, म्हणजे एवढे दिवस झाले, एवढं वर्ष झालं, मी अजूनही आहे, तर त्यांनी अजूनही मला ते प्रेम देत आहेत. म्हणजे एवढे वर्ष झालं काय होतं, कुठं कुठं ट्रेंड संपून जातं की बस कोणी ना कोणी चालू असतं, पण अजूनही ते मला जे प्रेम देतायत चालू आहे, ते मला खूप आवडतं. ह्या म्हणजे ह्या सगळ्यामध्ये ते मला खूप आवडतं. म्हणजे हे जे कार्यक्रम आहेत, हा जो नाच आहे, त्याच्या पलीकडची गौतमी, तिला काय आवडतं? म्हणजे तिला गाणं ऐकायला आवडतं, पुस्तकं वाचायला आवडतं, काय आवडतं तिला? मला गाणे ऐकायला आवडतं. मी जेव्हा निवांत म्हणजे गाडीत असेल तेव्हा गाणे आणि शांत, नाहीतर कधी कधी खूप असं दमलेली असली की मग निवांत झोपायला मला असं कोणी नको. ज्यावेळेस मी एकटी असेल ना त्यावेळेस मी पाहिजे मला. हे खूप फेवरेट आहे. झोपणं तर माझं खूप फेवरेट आहे. अच्छा. काही नसेल तर निवांत ह्या गोष्टी. म्हणजे खरं तर आम्हाला अजून एक कौतुक वाटतं की दहीहंडी वगैरे सारखे कार्यक्रम असतात. एका कार्यक्रमात 4-4 तास नाचत असतात. एका कार्यक्रमानंतर दुसरा कार्यक्रम, तिसरा कार्यक्रम. ह्या वर्षी एनर्जी कशी? ह्या वर्षी मी 4 का 5 कार्यक्रम केलेत यावेळेस. पण ते प्रेक्षक म्हणजे आता मी स्टेजवर उतरले ना की मी आपलं असं होणार. आणि जशी स्टेजवर गेली आणि प्रेक्षक बघितले की उलट असं म्हणते, अगं तू तर आजारी होती, तू आता अशी कशी होऊन गेली. म्हणजे असं हे प्रेक्षकांमुळे मला मिळतं. डाएटची विशेष काळजी घेते का काही? अजिबात नाही बघा. मला खायला तर काही पण, कधी काही पण खाते मी. अच्छा. पाणीपुरी माझी लई फेवरेट आहे. अच्छा. खूप फेवरेट आहे पाणीपुरी. मला जिथं दिसेल ना, मी असं म्हणजे कार्यक्रमाला जाताना जरी दिसली ना तरी मी गाडी थांबवते. तू मला आणून दे गाडीत, मी गाडीत बसते, तू मी गप खाते. हे असं आहे. हा, मला खाण्याच्या बाबतीत मी डायटिंग वगैरे हा विषय कधीच नाही. आपलं खायचं. स्टेजवरील जी गौतमी आम्ही बघतो आणि पर्सनल लाईफमधली गौतमी, खूप अंतर आहे का दोघांमध्ये? म्हणजे असं बघितल्यावर आत्ता इथे बसलेली गौतमी किंवा मग वैयक्तिक आयुष्यातली गौतमी आणि स्टेजवरची गौतमी. हा फरक आहे. स्टेजवर मी खूप वेगळी असते आणि मी हे नाही, मला समोरचेच खूप बोलतात. म्हणजे माझ्या जे जवळचे आहेत किंवा जे नवीन कोणी भेटलं ना मला, अगं तू, म्हणजे मी असं कधी गेली की मी नाही का, अगं तू अशी, तू केवढी, म्हणजे कशी तू एवढीशी आहे, तू कसं बोलती की ते असं नाही, असं तसं हे, पण तू स्टेजवर खूप वेगळी असती ग, तुझं रुबाबच वेगळा असतो, असं मला बोलतात. पण ते काय माहिती, ते मला देवाकडनं मिळालंय की एक मी स्टेजवर गेली की सगळं विसरून जाते. तुझ्यावर जर एखादं बायोपिक निघालं तर कुठल्या अभिनेत्रीनं गौतमी पाटीलचा रोल करावा असं तुला वाटतं? असं मी तर काहीच विचार केला नाही. मला असं वाटतं, माझं मीच करू शकते असं मला वाटतं. अच्छा. मला कोणाला दुखवायचं नाहीये ह्या गोष्टीत, कारण जो तो त्याच्या जागेवर असतं, त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. असं म्हणतात ना की तिची अदा, तिचं काय, असं कोणी काही घेऊ शकत नाही. तर मलाच वाटतं की मी करू शकते. अच्छा. गौतमीचं असं कुठलं स्वप्न आहे की जे तिला येणाऱ्या काळात पूर्ण करायचंय? मला डान्स क्लास ओपन करायचा आहे. आणि भले मी नसेल शिकवायला, पण ज्यांना खूप खरंच इंटरेस्ट आहे, म्हणजे ती महिला जरी असली, लग्न झालेली जरी असली, पण तिला डान्समध्ये इंटरेस्ट आहे, ती नाही करू शकत, त्यांच्यासाठी मला हे करायचं आहे. परत छोटे छोटे आपले पोरं असतील त्यांच्यासाठी डान्स क्लास ओपन करायचा आहे. आणि आता मी सध्या इथं अनाथ आश्रमला वगैरे गेली. मी पहिल्यांदा गेली ना बर्थडेच्या वेळेस, आपण तिथे गेल्यावरच आपल्याला ते कळतं की ते काय. तर ते मी तिथे जाऊन जे बघितलं की त्या पोरांचं, तर ते एक डोक्यात आहे, काहीतरी त्यांच्यासाठी करायचं. हे 2 गोष्टी माझ्या डोक्यात आहे. माझं डान्स क्लास होतं, पण आता मी तिथे गेल्यावर मुलांसाठी का ऍक्च्युली म्हणजे काय माहिती, मी तिथे गेली ना तर मला मी ते वाटत होते, तर मला त्यातलं एक पोरगा मला काय, आईला फोन लावून दे ना. मी एवढी त्या दिवशी त्याला म्हणजे म्हणजे मला एवढं ते घाण हे झालं ना, फील झालं. आणि आपण आता न्यू इयरच्या वेळेस पण मी गेले होते, न्यू इयरच्या वेळेस की त्यांच्यासोबत सेलिब्रेट करायचं.
त्यांना सवय काय झाली आहे, हॅपी बर्थडे टू यू, म्हणजे जे ज्याचा वाढदिवस असतो तो तो येतो ते तिकडे. जातो, केक कट करतो, मग त्यांना ती सवय काय ती, म्हणजे मी ते खूप ऑब्झर्व केलंय ह्या गोष्टी तिथं गेल्यावर. म्हणजे न्यू इयरलाही ते ते हॅपी हॅपी बर्थडे. बर्थडे म्हणत होते, माझ्याकडे व्हिडिओ आहे. हा, मग त्यांना ते काय, म्हणजे असं नाही का मला ते खूप हे झालं, फील झालं, मी नाही सांगू शकत, पण असं बरं. आणि ते बारकं एक माझं ते मला ओळखीचंच झालंय, तर त्याच्यासोबत पण मला कधी कधी वेळ मिळाला की मी जाते त्याच्यासोबत खेळायला, तर त्यांच्यासाठी जे काही करता येईल माझ्या ह्यानी ते. आता खरं तर एका शब्दात आपण अगदी शेवटाला आलोय आपल्या हा, इंटरव्ह्यूच्या. हा, एका शब्दात तू उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. स्टेज की कॅमेरा? स्टेज. प्रसिद्धी की शांत आयुष्य? प्रसिद्धी पण पाहिजे, शांत आयुष्य पण पाहिजे. दोन्ही पाहिजे. दोन्ही पाहिजे. तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती? आई. एका शब्दात तुझं वर्णन स्वतःचं. गौतमी कशी आहे असं जर विचारलं एका शब्दात सांग. शांत तर अजिबात नाहीये, आगाऊ पण थोडीफार आहे. अच्छा. हा. एका शब्दात कसं बोलू, जे आहे ते आहे. म्हणजे काय आहे? म्हणजे जी आहे समोर ती आहे. म्हणजे असं नाही की लोक म्हणतात ना, असं काहीतरी बरेच प्रेक्षकांचा असा गैरसमज आहे की खूप ॲटिट्यूड आहे. पण ते भेटल्यावर मला बोलतात तोंडावर की असं वाटलं ग की तू नाही का, बरेच लोक आम्हाला येऊन बोलतात, अरे गौतमी म्हणजे नाही का असं तसं, पण तू बघितली की तू फार वेगळी आहे. म्हणून मी म्हणेल की जे आहे ते आहे तुमच्या समोर आहे. अच्छा. तुझी सर्वात मोठी ताकद काय आहे? म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद स्टेज आहे. सगळ्यात मोठी ताकद माझी आई आहे, कारण ती सपोर्ट करते म्हणून मी इथपर्यंत आहे आणि अजून पुढं जातीये. स्टेज, आई. आणि सर्वात मोठी भीती काय आहे? हा रोज आई आई आई, म्हणजे तीच आहे ना माझ्यासाठी, म्हणून. गौतमी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला माहिती आहे तू आमच्याशी खरंच मनमोकळेपणानं बोललीस, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलीस, तुझ्या भावनासुद्धा तू भावनांना वाट ते सुद्धा बघा मोकळी शेवटी रडलेच ना. आईचा विषय निघाला की झालं. आम्हाला माहिती आहे की तुझ्या आईनं तुझ्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, सगळ्यांसाठी खूप प्रचंड मेहनत. माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलंय आणि ती माझ्यासाठी उभी राहिली, म्हणून परिवाराचं काय, तिने परिवाराचा विचार केला पण ते नाही झालं, पण माझ्यासाठी केलं. माझी आई माझ्यासाठी कायम उभी राहिली आणि अजून पण उभी आहे. नक्कीच. आणि तुला, तुझ्या आईला आणि तुझ्या येणाऱ्या काळातल्या सगळ्या स्वप्नांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.